इन्व्हेस्टमेंट आम्ही तुमचे सुद्धा आभारी आहोत. अनिल गायकवाड साहेब, सुजित ढोळे उर्फ पप्प्या आणि पराग पाठोळे, देवा फाउंडेशनची आणबान शान, आम्ही तुमचे सुद्धा आभारी आहोत. त्यासोबतच रॉयल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रोशनबागचे इरफान हदीस अन्सारी यांचं सहकार्य आम्हाला लाभलं, आम्ही तुमचे सुद्धा आभारी आहोत. त्याचप्रमाणे आम्ही आभारी आहोत गोरी फॉर्म सेंटर मेहबूब गोरी जे आता आपल्यामध्ये उपस्थित आहेत, वेलविशर आहेत, शुभचिंतक, त्यांचा विशेष आभार. सुभाष ठाकरे BCA अध्यक्ष ग्रामीण आणि त्यांचे सुपुत्र वीरेन आणि धीरेन ठाकरे हे शेवटच्या दिवशी 6 वेगवेगळे वैयक्तिक फॅन्सी पारितोषिकं पुरस्कृत केलेले आहेत. RK फ्रीड, MJ स्पोर्ट्स, रझीक वारी आणि ग्यासुद्दीन शेख यांनी परफॉर्मन्स ऑफ द डेसाठी 15 क्रिकेट बॅट स्पॉन्सर केले. ताजा किचन ताबीर जयरुमी ज्यांनी डिस्काउंट वाउचर स्पॉन्सर केले मॅन ऑफ द मॅचसाठी. तनिष्का आनंद नायडू ज्यांनी परफॉर्मन्स ऑफ द डेसाठी 5 सायकली पुरस्कृत केलेला आहे. जॉयकुमार अँड कंपनी करसन फुलरे यांच्याकडून शेवटच्या दिवशी 6 फॅन्सी प्राइजेस तुम्ही बघणार आहात. गॅलेक्सी मोटर पापाभाई खाडीपार यांचा विशेष आभार. फ्युचर टेक एलिव्हेटर्स शोएब जिलानी आणि अदनान अन्सारी. 5 फॉर्च्यून रिअल्टर्स लेट्स सी हू विन्स द टॉस बॉक्स स्पॉन्सर मुशीर नाचन, सदात पटेल आणि विष्णू चंदे. भारत नुस्काई अरेबिया जाफर शेख. चोचाचा अखाडा इरफान चोचा आणि रिजवान शेख. रोलेक्स मेडिकेअर फहाद दलवी, मनसब मुल्ला ज्यांनी टॉस विनिंग कॅप्टनसाठी एक किटबॅग ही स्पॉन्सर केली आहे. सिमना RO प्लांट मॅन्युफॅक्चर आसिफ शेख जे समाजवादी पार्टी मायनॉरिटी सेलचे उपाध्यक्षसुद्धा आहेत. एवन चिकन सेंटर अतिकबाई, अमन टूर्स अँड ट्रॅव्हल्स गुलाम साबिर. रुपेश जाधव देवले ज्यांनी तृतीय पारितोषिक पुरस्कृत केलं आहे BC4 फॉर्मॅटमध्ये शहरी क्रिकेटमध्ये. काशिफ मुरुमकर तलवली ज्यांनी तृतीय पारितोषिक पुरस्कृत केले BCA ग्रामीणमध्ये. त्याचप्रमाणे सुजित नामदेव पाटील खांडवळ NK स्पोर्ट्स ज्यांनी BCA ग्रामीणसाठी द्वितीय पारितोषिक पुरस्कृत केले. शेरू केटरर्स ज्यांनी आपल्याला सुंदर जेवण सर्व केलं आहे. बिस्मिल्ला मोटर्स रिजवान फक्की ज्यांनी प्रत्येक खेळाडूसाठी या स्पर्धेमध्ये ORSL एनर्जी ड्रिंकची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे महेश सुदाम राऊत ज्यांनी सिटी क्रिकेटमध्ये चतुर्थ पारितोषिक पुरस्कृत केले आहे. सिद्धी इव्हेंट्स यांचासुद्धा खूप खूप आभार. धन्यवाद पुन्हा एकदा आमच्या सगळ्या स्पॉन्सर्सचं. आणि चला आता वळूया आपल्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. प्रेझेंटेशन बॉक्स जिथे आपण उभे आहोत ते आहे बी क्रीमी आणि ताज गार्डन धाबा स्पॉन्सर्ड. तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत नदीम शेख, तबरेश शेख, त्यांच्या जोडीला आहेत मेहबूब गोरी, अझैन गोरेकर. तर हे 4 गेस्ट आलेले आहेत. 4ही पायोनियरचे खास असे वेलविशर, खेळाडू, कार्यकर्ते म्हणा. मेहबूब गोरी बेस्ट फ्रेंड ऑफ अल्ताफ बाली, नदीम शेख कझिन ऑफ अल्ताफ बाली, तबरेश शेख ऑल्सो कझिन अँड झैन गोरेकर व्हेरी ट्रस्टेड कॅव्हलियर ऑफ अल्ताफ बाली. तर आता आपण वळणार आहोत प्रथम पारितोषिकाकडे. सुपर 4 ज्याला पुरस्कृत केलं आहे जावेद दलवी आणि अस्फर बोलिन्सकर AA भारत गॅस यांनी. बघायचं कोणाला भेटते पारितोषिक. सुपर 4 ऑफ दी मॅच. सो ही हरलेल्या टीममधून आहे रमीस पटेल फ्रॉम तलोली संघ. जोरदार टाळ्या उद्या रमीससाठी ज्याच्या बॅटमधून आलेले आहेत 2 शानदार चौकार. यंग बॉईज तलोली. नदीम शेख यांच्याकडून हे सुंदर पारितोषिक अस्फर बोलिन्सकर आणि जावेद दलवी यांनी पुरस्कृत केलेलं आहे. सुपर 6साठी रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे तारिक रईस यांनी एक चांगलं मनगटीचं घड्याळ हे पुरस्कृत केलं आहे. बघायचं कोणाला हा पारितोषिक भेटतोय. सुपर 6 ऑफ द मॅच गोज टू रुपेश फ्रॉम सुरई. क्या बात आहे. 4 शानदार षटकार आलेले आहेत रुपेश यांच्या बॅटमधून. तर रुपेश यांना हे पारितोषिक भेटणार आहे आणि मेहबूब गोरी यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते रुपेश आणि दोघे चांगले मित्र पण आहेत. क्या बात है. आज तो मैच के बाद साथ में चाय पड़ेगा दोनों को, खाना खाएंगे. क्या बात है, बहुत बढ़िया. रुपेश तुझं अभिनंदन. आता वळूया सामनावीरच्या पारितोषिकासाठी. भरपूर बक्षीस आहेत आणि जाणून घेऊया रेश्माकडून कोण आहे सामनावीर. मॅन ऑफ द मॅच गोज टू रुपेश. तुम्ही जसे गेले होतात तसेच तुम्ही परत यायचंय. मॅन ऑफ द मॅच गोज टू रुपेश
फ्रॉम सुरई ज्यांनी 25 रनची नॉट आउट पारी खेळलेली आहे. क्या बात आहे. तर सर्वप्रथम मी विनंती करणार आहे झैन गोरेकर यांच्या शुभ हस्ते जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं हे सुंदर गिफ्ट हॅम्पर तबरेजभाई शेख यांच्याकडून सुद्धा एक गिफ्ट हॅम्पर आहे जे स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर ए भारत गॅस. नदीम शेख यांच्या शुभ हस्ते अजून एक गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलं आहे अस्फर बोळिंजकर आणि जावेद दलवी ए भारत गॅस. आता मी महबूब गोरी यांना विनंती करणार आहे गोरी फॉर्म सेंटर ज्यांच्या शुभ हस्ते ताजा किचन ताबीर जयरुमीचा हा डिस्काउंट वाउचर 50% डिस्काउंट आहे. आणि तदनंतर तबरेजबाई यांच्या शुभ हस्ते बाली ट्रॉफीसाठी खास डी साकरिया बॅग. अंजूरगावची एवन जोडी मात्र तत्पूर्वी SK स्पोर्ट्स महापोली चे शादाब कोटकर जे टेनिस क्रिकेट बॅटचे होलसेलर आहेत त्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेली बाली ट्रॉफीची ही टोपी. आता नदीम शेख यांचा शुभ हस्ते अंजूर गावाची एवन जोडी निलेश पाटील आणि सुकेश डाकी यांनी पुरस्कृत केलेले हे फ्रूट बास्केट. आणि सर्वात शेवटी महबूब गोरी यांच्या शुभ हस्ते ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली ही मार्बलची ट्रॉफी. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद झैन गोरेकर, तबरेज शेख, नदीम शेख, महबूब गोरी. रेश्मा, एक गोष्ट आहे की जयदुर्गा सुरईला सूर गवसलाय आणि रुपेश आज गोलंदाजांवर अक्षरशः बरसलाय. क्या बात आहे. 25 रनची नॉट आउट पारी, काय सांगायचं त्याबद्दल सगळ्यात आधी आम्हाला ऐकायला आवडेल. काय नाही, माझा मी खेळण्याचा प्रयत्न केला कारण आपोआप आल्या. केवढा आनंद झालाय. मला वाटते तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या बाकी जे सब प्लेयर्स आहेत त्यांना खूप आनंद झालेला आहे की तुम्ही इथे आलात, स्टेजवर उभे आहात. त्यांच्याकडून अजून एक आवाज ऐकायला आला. जास्त काही विचारू नका प्लीज. ना नक्की, कारण कसं आहे की रुपेश आपला बॅटने बोलतो परंतु आज सुरई गावामध्ये जल्लोष आहे कारण परफॉर्मन्स सुपर्ब झाला आहे. आणि सुरईवासी तुम्ही एन्जॉय करत राहा, खेळत राहा बाली ट्रॉफी 2021. थँक्यू सो मच रुपेश. खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या भावी मॅचेससाठी सुद्धा ही जी ट्रॉफी तुम्ही पाहत आहात ॲक्रेलिक आर्ट 2चे पल्लनबाई यांनी दिलेली आहे. आणि क्रिकेटमधला नवीन आविष्कार आहे मार्बलची ट्रॉफी. सगळ्यात आधी टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही पाहू शकता जी बाली ट्रॉफी 2021मध्ये आपण देत आहोत. क्या बात आहे. रेश्मा, जाता जाता एक गोष्ट सांगतो की मार्बलची ट्रॉफी आहे परंतु हा जो रुपेश आहे ना तो मातीची विकेट असो, सिमेंटची विकेट असो की मार्बलची विकेट त्याच्यावर सुद्धा षटकार ठोकणार. थँक्यू सो मच. सो हे होते रुपेश आपल्यासोबत ज्यांनी 25 रनची नॉट आउट पारी खेळलेली आहे आणि सुरई संघाला दिलेला आहे विजय. आणि आता पुन्हा लगेच पळत धावत जाणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू मिस मयकर. 2 ओवरों की समाप्ति, स्कोर इस वक्त केवल 12 रन 1 विकेट के नुकसान पर DS स्पोर्ट्स टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करी है. बाली ट्रॉफी 2021 में मैच चल रहा है DS स्पोर्ट्स बनाम स्टार 11 राया के बीच. सिटी पूलमधील हा सामना आपण पाहतोय. स्टार 11 राया विरुद्ध DS स्पोर्ट्स या दोन संघामधील ज्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले DS स्पोर्ट्स संघाने आणि स्टार 11 राया संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केलेले. यानंतर आपण 40+ मधील सामना पाहणार आहोत. जय बजरंग कारिवले विरुद्ध साई कृपा डुंगे. त्यानंतर ग्रामीण पूलमधील बॅक टू बॅक 2 मोठे सामने आपल्याला पाहायला मिळतील. अष्टनायक ठाकूरबाळा विरुद्ध गावदेव पूर्णा एका बाजूला बोम बोम सुभाष ठाकरे तर दुसऱ्या बाजूला डावखोळे शैलीचा शैलीदार फलंदाज देवा टावरे. त्यानंतर बॅक टू बॅक आणखीन एक सामना ग्रामीण पूलमधील आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी अंजूर विरुद्ध जॉली कामतगर. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्यावरून पाहतो धावफलकावर 12 धावा. अगदी मामूली सरासरीने धावफलकावर धावा झळकल्या त्या फलंदाजी करणाऱ्या DS स्पोर्ट्स या संघाने आणि त्याचं कारण अप्रतिम गोलंदाजी. तीसरे ओवर के लिए अमजद को बुलाया गया गेंदबाजी के लिए. VIP एंड से गेंदबाजी करेंगे. इस मरतबा गेंद को कर दिया सीधा फील्डर के हाथों में, आउट.
एक और झटका लगता हुआ एक और सफलता मिल गई है इस वक्त स्टार 11 राया को। अगदी बरोबर हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. डीप स्क्वेअरला एक रिझनमध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्या क्षेत्ररक्षकाने कुठलीच चूक केली नाही. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हुकचा फटका केला होता फलंदाजाने. कंट्रोल या फटक्यामध्ये पाहायला मिळालं होतं. प्रॉपर टायमिंग साधलं नाही, परिणामस्वरूप जे सीमारेषा क्लिअर करायला हवी होती ती सीमारेषा क्लिअर करता आली नाही. स्कोर रुका हुआ 12 रनों पर 2 विकेटों के नुकसान पर तीसरे ओवर का खेल चालू हुआ है. पावर प्ले में हम देख रहे हैं कि पावरफुल गेंदबाजी, पावरफुल बल्लेबाजी देखने को नहीं मिली हमें अब तक डीएस स्पोर्ट्स की ओर से. अगदी बरोबर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पोर प्ले फलंदाजी करणाऱ्या संघाचं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नए बल्लेबाज अनुज आए बल्लेबाजी के लिए. इस मरतबा शॉर्टम पुल किया है गेंद को, मिड विकेट पर फील्डर मौजूद है, थोड़ा सा थ्रम्बल और दूसरे के लिए जा रहे हैं 2 रन. पूरे इन 2 रनों से स्कोर 14 पर पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पर. कंट्रोल फुलचा फटका आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं स्लॉपी वर्क आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या परिणामस्वरूप 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. अमजद इस मरतबा नी कैच लगाया, गेंद पीछे की ओर जा रही है. 1 रन पूरा किया, 1 से ज़्यादा कुछ भी नहीं. रिप्ले में ज़रूर देखना चाहेंगे, मेरे ख्याल से चाइनीज़ कट लगा था सुभाष धुमाल. जी हाँ, चाइनीज़ कट. चाइना का सामान की तरह चले तो चांद तक वरना शाम तक. चाइनीज़ कट लगती है, कभी बल्लेबाज आउट हो जाते हैं तो कभी गेंद बाउंड्री लाइन के बाहर भी चली जाती है. क्या बात है. इस मरतबा गेंद को खेल दिया मिड विकेट की दिशा में, फील्डर मौजूद है काउ कॉर्नर पर. 1 से ज़्यादा कुछ भी नहीं. गेंदबाजी देखो सुभाष धुमाल कितनी लाइन और लेंथ पर हो रही है. मौका नहीं मिल रहा है बल्लेबाजों को ऊंचे स्ट्रोक्स लगाने का. कंट्रोल गोलंदाजी आपण बघतोय. लाईन लेंथ अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळते. इस मरतबा फ्लाइट देने की कोशिश, फुल टॉस गेंद कर बैठे, फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज. 1 से ज़्यादा कुछ भी नहीं. स्कोर में 1 रन से इजाफा होगा, 17 पर पहुंचा है स्कोर डीएस स्पोर्ट्स का 2 विकेटों के नुकसान पर. टॉस जीतकर पहले बल्लेबाजी कर रही है डीएस स्पोर्ट्स. बहुत ही सुहानी शाम बाली ट्रॉफी के नाम. आज का 5वां दिन और 8वां मैच चल रहा है इस वक्त डीएस बनाम स्टार 11 राया के बीच. इस मरतबा घूमती हुई गेंद, घूमते रह गए बल्लेबाज और बढ़िया विकेट कीपिंग वहां पर रऊफ की. हे आपण पाहू शकता कशा प्रकारे विकेट किपिंग केलेलं आहे. अगदी चलाक विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. आउट हो गए वहां पर अनुज और तीसरा झटका लगता हुआ डीएस स्पोर्ट्स को. 3 ओवर की समाप्ति, स्कोर 17 रन, 3 विकेटों के नुकसान पर डीएस स्पोर्ट्स. त्यानंतर सामना आपण ओल्डी गोल्डी क्रिकेट 40+ मधील पाहणार होतो. जय बजरंग कारिवली आणि साई कृपा डोंगे. जय बजरंग कारिवली 40+ संघाचा संघनायक आणि साई कृपा डोंगे 40+ संघाचा संघनायक. आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. नाणेफेक या इनिंगच्या नंतर केली जाईल. बहुत धन्यवाद नबील दिवकर एंड सुभाष धुमाल. बहुत ही सुहानी शाम बाली ट्रॉफी की. कभी सुबह तो कभी शाम ले गया मुझसे, तुम्हारा इश्क कई काम ले गया मुझसे. सुहानी शाम में आप सभी का सुहाना स्वागत है. कुणाल दाते फिर मुझसे जुड़ चुके हैं और खेल की शुरुआत होने जा रही है. कमाल की बॉलिंग हो रही है स्टार 11 राया की तरफ से. 3 ओवर में 17 रन बने डीएस स्पोर्ट्स के और विकेटों को हम देखें तो 3 विकेटें अभी गिरी है. चांगली बॉलिंग. थँक्यू सिद्दीक भाबे सर. खूप चांगली बॉलिंग टीम स्टार 11 रायाच्या माध्यमातून डीएस स्पोर्ट्सच्या विरुद्ध. ओव्हर द विकेट भरपूर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला बॉल अडवला जातोय. भरपूर वेगाने येतात बॉलवर. तोपर्यंत 1 रन इथे मिळते आणि या सिंगल बरोबर रन झालेले आहेत 18. विकेट कीपर रऊफ तेजा हैं
जो बीसीसी बोरिवली पड़गा कई नामची नेशनल एमसीसी कई टीमों में खेले हैं और बहुत ही एक्सपीरियंस कंपेनर है राया के। गेंदबाजी आकिफ कर रहे हैं जबकि सामना करेंगे अब बैट्समैन अक्षय। फोर्टी प्लस की दोनों टीमों को टॉस बॉक्स से जुड़ जाना है। ओल्डी गोल्डी क्रिकेट। चांगली बॉलिंग याही ओव्हरमध्ये जास्त रूम देताना दिसत नाहीयेत टीम स्टार 11 रायाचे बॉलर। यानंतर होणारा सामना आहे 40+ जय बजरंग कारिवली विरुद्ध साई कृपा डुंगे। दोन्ही टीमच्या कॅप्टननी आमच्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे। ओल्डी गोल्डी क्रिकेट। ओव्हर द विकेट ओव्हर पिच बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे एकच रन मिळते। टो एंडला बॉल लागला। विकेट किपर भरपूर वेगाने बॉलवर जातात आणि या सिंगल नंतर रन झालेले आहेत आता 19। थांबून ठेवले पूर्णपणे स्टार 11 रायाच्या बॉलर्सनी DS स्पोर्ट्सला। बिल्कुल स्टार 11 की गेंदबाजी में काफ़ी स्टार नज़र आए। सिर्फ एक चौका आया अभी तक DS स्पोर्ट्स की तरफ से। इससे साबित होता है कि गेंदबाजी कितनी नपी तुली हुई है। यावेळेला शॉर्ट बॉल होता ऑन साईडला खेळण्याचा पहिलेच प्रयत्न केला त्याचमुळे बॉल गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने शरीरावर आदळून। अंपायरचं मत आहे ते लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 रन मिळताना दिसेल। संघर्ष सुरू आहे प्रत्येक रनसाठी संघर्ष करताना दिसतात बॅट्समन। अजूनही मोठे फटके आलेले नाही आहेत आणि मला वाटतं या इनिंगमध्ये आतापर्यंत फक्त एक चौकार आला आणि तो पहिल्या ओव्हरमध्ये आला होता पॉवर प्लेच्या दरम्यान। यस तरस रही है रनों के लिए यहाँ पे DSC। आकिब जो गेंदबाजी कर रहे हैं हाजी समझ सेट स्टैंड की तरफ से। आकिफ चांगला बॉल ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरून फिल्डर येत आहेत। चांगली फिल्डिंग तिथे होते। स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि तिथे फक्त एकच रन मिळताना दिसते आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बॉलर बरोबर फिल्डिंग डिपार्टमेंटचं देखील खूप चांगलं योगदान मिळालं आहे या संपूर्ण आतापर्यंत 4 ओव्हरच्या खेळामध्ये। सिद्दीक सर यस फील्डिंग हैज़ बीन एक्स्ट्राऑर्डिनरी। फील्डिंग ने बहुत ज़बरदस्त साथ दिया है। कैचेस बहुत अच्छे लपके गए। ग्राउंड फील्डिंग बहुत अच्छी हुई है। अगदी बरोबर आहे। ग्राउंड फिल्डिंग खूप चांगली झाली आहे बॉलिंग करणाऱ्या टीमची स्टार 11 रायाची। रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अंपायरकडे अपील होते स्टंपिंगसाठी आणि तिसऱ्या अंपायरची मदत आता इथे घेण्यात आलेली आहे। क्या विकेट कीपिंग की है रऊफ तेजा ने। पलक झपकते ही बेल्स गिरा दिए और ऑन फील्ड अंपायर ने तीसरे अंपायर को कॉल किया है। देखना है कि अंपायर इस वक्त टीवी अंपायर अमित सालवी क्या निर्णय देते हैं। फोर्टी प्लस कारिवली के कैप्टन नीलम नाइक आए हैं। डुंगे के कैप्टन साई कुरपा डुंगे के कैप्टन। लास्ट ऑफिशियल कॉल है आपके लिए। यस लाल बत्ती जलती हुई बैट्समैन आउट। इट हैज़ बीन अ पीस ऑफ विकेट कीपिंग फ्रॉम रऊफ तेजा। भरपूर क्विक रिफ्लेक्सेस इथे दाखवलेले आहेत। काय वेगाने इथे विकेट किपिंग चा दर्जा नमुना पेश केलाय। जसा बॉल हातात आला लगेचच इथे स्टंपिंग केली गेली आणि यानंतरच्या ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीम DS स्पोर्ट्सच्या माध्यमातून। देखिए 4 ओवर में 21 रन बने। एक प्लस पॉइंट DS स्पोर्ट्स के सामने रह गया है कि बैटिंग पावर प्ले लिया उसमें रन बनाए अथवा गाड़ी बाली ट्रॉफी की उनकी छूट सकती। विकेट गेल्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय नवीन बॅट्समनला तशा पद्धतीने रन करणं थोडंसं कठीणच असतं कारण फटाफट क्रिकेटमध्ये तुम्हाला वेळ नसतो सेट व्हायला। भरपूर कमी बॉल मिळतात आणि आता तर तुम्हाला मैदानात आल्या आल्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये खेळ करायचा आहे हे देखील महत्त्वाचं आहे। सोनू आलाय नवीन बॅट्समन आणि मैदानामध्ये त्याचा पार्टनर बॅट्समन खेळताना दिसेल अक्षय। आज 2 बातें काफ़ी अच्छी रही। एक तो सुबह से आसमान में बादल छाए रहे और सुबह से तेज़ हवाएं भी बहती रही और तेज़ गेंदबाज भी चलते रहे। अगदी बरोबर आहे। आज वेगवान बॉलर्सने खूप दमखम दाखवला चांगली बॉलिंग केली। सकाळच्या सत्रामध्ये जे वातावरण ढगाळ होतं त्यामध्ये स्विंग हवेमध्ये बॉलरला मिळत होता त्यामुळे बॉल फिरत होते हवेमध्ये आणि त्याचमुळे बॅट्समन थोडेसे नामोहरम राहिले सकाळच्या सत्राच्या खेळामध्ये। भरपूर कमी रन्स बनत गेले आणि त्यानंतरच्या दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळेला ऊन तापायला लागलं काही मॅचमध्ये मोठी धावसंख्या देखील तुम्ही पाहिली ज्यावेळेला जार्लिस ग्रुप आणि युनायटेड स्पोर्ट्स या 2 टीम एकमेकांच्या विरोधामध्ये खेळल्या 81 रनचं टार्गेट आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा
थंड हवा मैदानामध्ये आहे, अशा परिस्थितीमध्ये कमी रन्स आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आम्ही स्पोर्ट्स सावंदे विरुद्ध अबू स्पोर्ट्स खार्डी 49 रनची मॅच. त्याच्यानंतर चौथा हिरवा मानकोली विरुद्ध एसएन स्पोर्ट्स 41 रन चेस झाले. जयदुर्गा सुरईने 45 रन चेस केले. रुपेश छोटूची लाजवाब खेळी आणि अल्ताफ बाली सरांनी मगाशी सांगितलं की तू माझ्या बाजूला बसलास, त्यानंतर मैदानामध्ये गेल्यानंतर काय खेळ तू केला. आता स्टार 11 राय आणि DS स्पोर्ट्समध्ये ही मॅच. बॅटिंग पॉवर प्ले, फुलर लेनचा बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि ते मात्र बॅट्समनला जावं लागेल आपल्या पेव्हिलियनच्या दिशेने LBWच्या स्वरूपात. कमाल की स्विंगिंग यॉर्कर थी. कुणाल, मुझे लगता है कि गेंद हवा में ही लहराती हुई आई थी. आइए देखते हैं रिप्ले में. ये देखिए गेंद हवा में ही हलती हुई आई. परफेक्ट टो क्रशर LBW. अक्षयला देखील जावं लागतं. आता दोन्हीही जे नवीन बॅट्समन आहेत ते असतील ग्राउंडवर बॅटिंग पॉवर प्लेमध्ये. सोनू आला आणि सोनूच्या बरोबर आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये खेळण्यासाठी जाईल. अक्षय कोंडलेकर. अक्षय कोंडलेकर नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये खेळण्यासाठी. पहिल्याच बॉलवर LBW आणि दुसरा बॉल अक्षय कोंडलेकरने पाठवला आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर आल्या आल्या षटकार. कमाल का शॉट. हालांकि देखना चाहेंगे हम रिप्ले में, जहां खेलना चाह रहे थे वहां तो नहीं खेल बैठे. रिजल्ट बहुत अच्छा आया. ये देखिए एक लम्हे ऐसा लग रहा था कि वो ऑफसाइड में खेलने जा रहे हैं, लेकिन बल्ले का जो स्विंग था उनके स्लॉट में गेंद आ गई और गेंद हवा के साथ बहती हुई चली गई मैदान के बाहर. 6 रन. षटकाराने स्वतःचं खातं उघडणारा या स्पर्धेमधला हा 56वा प्लेयर ठरलाय. एज लागल्यानंतर बॉल मागे जातोय आणि भरपूर वेगाने इथे एक रन कंप्लीट इथे केली जाते. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28. ओव्हर नंबर 5 इन प्रोग्रेस. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये रन आले 7. पहिल्या बॉलवर आली विकेट, त्यानंतर एक षटकार अक्षयच्या बॅटमधून आणि आता स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसतोय सोनू. यावेळेला सोनूने देखील बॉल टर्न केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर नाही आहेत कारण बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी बाली ट्रॉफी चौकार. इसे कहते हैं कि खरबूजे को देख के तरबूजे का रंग बदलना. बहती गंगा में अब जहां अक्षय ने हाथ धोए, सोनू ने चौके के साथ शुरुआत की है. ये देखिए बहुत दूर से खींच के मारा था. हालांकि पोजीशन बहुत अच्छी की थी अपने आप को. उन्होंने देखा कि स्क्वायर लेग पर कोई भी खिलाड़ी नहीं है. लवकर पोझिशनमध्ये आले बॅटिंग करत असताना बॅट्समन सोनू. टर्न केला बॉल आउटसाईड ऑफ स्टंपचा स्क्वेअर लेगला आणि बॅटिंग पॉवर प्ले आहे त्याचा फायदा नक्की मिळालाय. 4 रन इथे मिळतात. नवीन बॅट्समन देखील चांगलं खेळत असताना बॅटिंग पॉवर प्लेमध्ये या ओव्हरमध्ये आतापर्यंत अप्पूने रन खर्च केलेत 11. टीमची धावसंख्या 32. अंपायरकडे अपील केली जाते आहे. 1 रन इथे घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅट्समनकडून आणि रन इथे मिळताना दिसते कारण बॅटला ब्रश झाला. अंपायरचं मत येते. टीमची धावसंख्या 33. कारियोली के कैप्टन आ चुके हैं. जय बजरंग कारियोली के. साईं कुरपा डुंगे के 40+ के कैप्टन. लास्ट ऑफिशियल कॉल है आपको 5 फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स से जुड़ जाना है. एज घेतल्यानंतर मागे फ्लाय होतो लॉंग स्टॉप रिजनमध्ये. फिल्डिंग चांगली होते. रन फक्त एकच मिळताना दिसेल बॅट्समन अक्षयला. अशा पद्धतीने ओव्हर नंबर 5 बॅटिंग पॉवर प्लेचं षटक देखील संपलं आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या आहे आतापर्यंत 34 टीम DS स्पोर्ट्सची. देखिए 5 ओवर की समाप्ति के बाद दिन के रोशनी में मैच हो रहा है. 34 रन हम इनफ टोटल नहीं कहेंगे. कल दिन भर राज रहा था बल्लेबाजों का, लेकिन आज दिन भर राज रहा है गेंदबाजों का. साईं कुरपा डुंगे के कैप्टन. लास्ट ऑफिशियल कॉल है आपके लिए 40+ अथवा आपको पेनलाइज किया जाएगा. साईं कुरपा डुंगे के कैप्टन. अप्पूचं हे षटक होतं. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये त्याने बॉलिंग केली होती. या ओव्हरमध्ये त्या अगोदर देखील त्याने मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये बॉलिंग केली होती. त्यावेळेला त्याने फक्त
6 रन खर्च केले होते आणि या ओव्हरमध्ये थोडंसं मागा ठरला आहे कारण दोन्ही बॅट्समन अक्षय आणि त्याचबरोबर सोनूच्या बॅटमधून दोन्ही मोठे फटके आले होते या ओव्हरच्या दरम्यान. बहुत मशहूर खिलाड़ी हैं, जबकि लास्ट ओवर में आदिप को लगाया गया है. आदिप लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करण्याची जबाबदारी. हाजी समज सेट स्टँड फार एंडकडून आता बॉलिंग केली जाईल. पॅव्हिलियन एंड आणि त्याचबरोबर फार एंड. हाजी सबत सेट स्टँड हे 2 एंड वापरले जातात या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये खेळत असताना. परशुराम टावरे स्टेडियममध्ये आपण आहोत. चांगला बॉल, पहिल्याच बॉलवर बीट केलं बॅट्समनला अक्षयला. विकेट किपरचा वेध घेतला जातोय. डॉट बॉल ने षटकाची सुरुवात. दबाव मात्र पूर्णपणे निर्माण केलाय अजूनही DS स्पोर्ट्सवर. लास्ट ओव्हरमध्ये हात खोलावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. कमीत कमी 50च्या आसपास टार्गेट सेट करावं लागेल कारण 6 ओव्हरची मॅच आहे. रन झालेले आहे 34 आणि इथून 16 रन कशा पद्धतीने येतील याचा विचार डोक्यामध्ये नक्की असेल दोन्ही बॅट्समनच्या. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन टू विकेट खेळलाय. स्क्वेअर ड्राईव्ह इथे सजवला. डीपमध्ये फिल्डर येत आहेत कव्हर्समधून. 1 रन इथे कंप्लीट होते आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न अक्षयचा यश मिळत असताना तिसऱ्या रनचा आता प्रयत्न इथे होईल. ओव्हर थ्रो झाला आणि त्याचा फायदा घेतलाय. इथे कुठेतरी तुम्ही जागा दिली बॅट्समनला की त्याचा फायदा ते घेत असताना दिसतील कारण डेथ ओव्हर आहे, लास्ट ओव्हर आहे. इथे धावपळ होईल आणि तेच इथे होत आहे. 3 रन टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्या जाते 37, 37, 37. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्राच्या दरम्यान. आधी ब्लास्ट ओव्हरमध्ये चांगला बॉल. विकेट कीपरची प्रशंसा व्हायला पाहिजे. अगदी यष्ट्यांना चिटकून खूप चांगले क्विक रिफ्लेक्सेस इथे दाखवत असताना चांगली विकेट कीपिंग विकेट कीपरच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. रौफ चांगली विकेट कीपिंग त्यांच्या माध्यमातून येतोय डॉट बॉल. 3 बॉल झाले. 3 बॉलचा खेळ शिल्लक. या बॉलला लॉफ्ट केलं ऑन साईडला. डीपमध्ये फिल्डर आहेत. वाईडिश लॉंग ऑन पर्यंत धावत येऊन बॉल अडवण्याचा प्रयत्न. नंतर मिड विकेटचा फिल्डर येतोय तोपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या जातील. 2 रन ऍड होतील बॅट्समन सोनूच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत आतापर्यंत 39, 39. अभी भी हम कह सकते हैं कुणाल के एक इनफ टोटल नहीं बना है, क्योंकि ये टोटल रात की रोशनी में हम कह सकते हैं कि अच्छा या ठीक है. भरपूर एक्सपिरियन्स आहे रौफ यांच्याकडे आणि सातत्याने आपण पाहतोय फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव ते करत असताना. टॉससाठी लास्ट कॉल आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी. टीम असतील जय बजरंग कारिवली आणि साई कृपा डुंगे. 40+ मॅच यानंतर खेळवला जाईल आणि 40+ होईल लगेच टॉस कारण या षटकातला असेल शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 40, 40. कारिवली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत जय बजरंगचे. यावेळेला बॅटचा फेस लवकर क्लोज केला. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत. 1 रन इथे कंप्लीट केली जाते. रौफकडे बॉल आणि बॅट्समन होईल रनआउट. अशा पद्धतीने पहिलं सत्र इथे संपले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 41, 42 रनचं लक्ष आहे. जाऊया आमच्या टॉस बॉक्समध्ये. तिथे होईल टॉस जय बजरंग कारिवली विरुद्ध साई कृपा डोंगे आणि आम्ही लगेचच वळतो आमच्या टॉस बॉक्सकडे. तिथे जोडलेले आहेत व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या सर आणि त्यांच्याचबरोबर आमच्या को अँकर रेश्मा मयेकर. इट्स ओव्हर टू यू. चेक. चेक. थँक्यू. खूप खूप धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स कुणाल दाते आणि टीम. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपली पूर्ण कॉमेंट्री टीमसुद्धा जबरदस्त परफॉर्मन्स देत आहे गेले आज 5 दिवस. तर मित्रांनो साईकृपा डोंगे विपक्ष जय बजरंग कारिवली असा हा 40+चा सामना रंगणार आहे. आपण उभे आहोत 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्समध्ये. या टॉस बॉक्सचे पुरस्कर्ते आहेत मुशीर नाचन, सादात पटेल आणि विष्णू चंदे. आपले मॅच रेफरी अझीम हमदुल्ले आपल्यासोबत जोडत आहेत. जे आव्हान आहे ते 45 धावांचं आव्हान आहे. आपण बघत आहात स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियम येथून खेळली जाणारी बाली ट्रॉफी 2021. प्रिन्स मूवीजच्या सहकार्याने ही स्पर्धा यूट्यूबवर आणि आमचे केबल ऑपरेटर्सच्या सहकार्याने टेलिव्हिजन सेट्सवर आज बघितली जाते प्रेक्षकांमार्फत.
झोएब खरबे आणि नोमान शेख यांनी टॉससाठी यायचं आहे. हे आपले दोन आजचे डॅशिंग गेस्ट आहेत. यंग डॅशिंग टॅलेंटेड. दोनों कैप्टन देख लो. मी दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना आणि आमच्या स्पेशल गेस्टना कॉईन दाखवू इच्छिते. सो कॉईनच्या एका साईडला आहे AB उर्फ बाली ट्रॉफीची शान अल्ताफ बाली आणि कॉईनच्या दुसऱ्या ट्रॉफीला आहे ZP यानी की जिल्हा परिषद. बोलिए. साई कृपा यांची कॉल आहे AB आणि साईंची कृपा झालेली आहे. टॉस जिंकलेले आहात. तर नाणेफेकीचं नाणं दिलं जातंय आणि त्याचबरोबर रॉलेक्स मेडिकेअरचे फाद दलवी मनसब मुल्ला यांनी पुरस्कृत केलेली ही सुंदर किट बॅग साईकृपा डोंगे संघाला. खूप खूप धन्यवाद आमचे दोन्ही गेस्ट जैफ आणि नोमान. थँक्यू सो मच. जेफचा ग्लेअर्स पण खूप मस्त आहे, कलरफुल. सो साई कृपा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. साईंची कृपा झालेली आहे आणि नाणेफेक एक पक्ष आपल्या हातात आलेला आहे. आता दुसऱ्या पक्षासाठी जायचं आहे, तर काय निर्णय असेल? फिल्डिंग आहे ना. फील्ड फर्स्ट. संध्याकाळचं सत्र आहे, थोडीशी हवा आता वाढत जाईल. त्यामध्ये फील्ड फर्स्ट 4 ओव्हर्सचा हा सामना असेल, तर काय रणनीती असेल? रणनीती काही नाही सर, चांगले प्लेअर आहेत ते, त्यांना हरवण्याचा प्रयत्न करणार आम्ही फक्त. अरे क्या बात आहे, किती प्रेमात त्यांनी सांगितलं. रणनीती तर काय नाही आहे, चांगले प्लेअर आहेत, त्यांना हरवण्याचा प्रयत्न असेल. काय सांगाल बाली ट्रॉफी 2021 बद्दल? मस्त आहे, फक्त एकच झालं का प्लेअर म्हणजे पब्लिक नाही. 2020 पासून आपण पाहिलंय ज्याप्रमाणे कोविड-19ने आपल्या आयुष्यामध्ये धडक घेतली आहे, तेव्हापासून जमावबंदी खूप आणि त्याचे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स बाली ट्रॉफीमध्ये सुद्धा आपण पाळलेले आहेत. आणि त्यामुळे ऑडियन्स नाही आहे, पण ऑडियन्ससाठी प्रिन्स मूव्हीज आणि केबल नेटवर्कद्वारे आम्ही त्यांच्या घराघरात पोहोचलेलो आहोत. आपल्यासोबत नीलम नाईक आहेत, जे बॉक्स लंगडी हा खेळासाठी अध्यक्ष आहेत भारतातले. आणि टेनिस क्रिकेट म्हटलं की नीलम नाईक खेळतात. नीलम असं इंग्रजीमध्ये म्हण आहे, ॲट 40 यू गेट नॉटी. म्हणजे 40 वर्ष झाले की थोडंसं जरा तो टवाळपणा वगैरे असतो. परंतु तुमचं जे 40+ क्रिकेट मी आज गेली 4 दिवस बघतो इथे, आणि ते सुद्धा अतिशय चांगले प्लेयर खेळत आहेत. तर 40+मध्ये कारिवली संघाकडून यावर्षी काय अपेक्षा असेल? अपेक्षा तर फार आहेत संघाकडनं, कारण आम्ही 2018ला बाली चषक 19ला बाली चषक मारलेला आहे 40+ने, आणि त्याच अनुषंगाने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आणि 40+ वाले रेग्युलर खेळत असतात म्हटल्यावर हा प्रश्न विचारणं गरजेचं नाही वाटत मला की या स्पर्धेसाठी तयारी काय केली आहे. परंतु जेव्हा मोठी स्पर्धा असते तेव्हा एक 10% 20% प्रयत्न जास्त आपल्याला लावावा लागतो. तर कारिवलीकरांनी जे 40 वर्षावरील खेळाडू आहे, काही वेगळं असं म्हणजे प्रॅक्टिस करायचा प्रयत्न केला आहे का? नाही, असं काही नाही. स्पर्धा ही प्रत्येक महत्त्व. दोन्ही टीम्सना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा, दोन्ही गावांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. मे द बेस्ट टीम विन. आणि आता लगेच पळत धावत जाणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद हरेश पांड्या सर, धन्यवाद रेश्मा मयेकर. इस वक्त हमारे बीच में महापोले की बहुत ही मशहूर पर्सनालिटी शादाब खोदकर जी का आगमन होता हुआ. वेलकम शादाब भाई, आपका इस्तेकबाल है बाली ट्रॉफी 2021 में. जो मैन ऑफ द मैच में जो कैप दी जा रही वो शादाब खोदकर जी ने स्पॉन्सर की है. एसके का बल्ला कर रहा है हल्ला. धावपाच्या रूपाने पहिला फलंदाज बाद होऊन फॅलोमध्ये परतलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर 8 धावाचे लक्ष आहे आपण पाहतोय ते 42 धावांचं. यावेळी विकेट टू विकेट हा चेंडू हातलेला होता. जमिनीलगत चेंडू टोललेला आहे. ते मिड ऑफ फ्रीजरमध्ये एक चौथी धाव पूर्ण करतात फलंदाजाने. एका धावीने संघाची धावसंख्या कडून झालेली ती 8 धावा.
तो बिल्कुल 42 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए यहाँ पर स्टार 11 राया, जहाँ पर हम देख रहे हैं कि शफीक कुंगले इस वक्त बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। यावेळी इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र स्वतःला क्लीन वॉल्ड करून घेतलेला आहे फलंदाज आपण पाहतोय, दुसरा बाद होतोय फलंदाजी करणाऱ्या स्टार 11 राया आहे संघाचा, हे आपण पाहूया रिप्लेमध्ये. आकिफ ने एक और बल्लेबाज की पारी समाप्त होती हुई दूसरा झटका लगता हुआ स्टार 11 राया को. ते पाहू शकता, खूप वेळा आपण ऐकलं होतं मजर खान की आ बैल मुझे मार, मात्र इथे आपण म्हणू शकतोय की फलंदाजाने जणू काही चेंडूला सांगितलंय आ बॉल मुझे आउट कर. तो 8 रनों पर दूसरा विकेट गिरा है. पहले ओवर की समाप्ति पर पहले ओवर के लिए जितेश अच्छी गेंदबाजी की है. जितेश ने गेंदबाजी के लिए अब दूसरे ओवर में बुलाया गया है रोहित को, जबकि नॉन स्ट्राइक पर अफीफ आए हैं. सामना करेंगे इस गेंद का शफी. शफी पहली गेंद का सामना करेंगे रोहित की. उसी बीच वहां पर रुककर इस बार खेला है शफी ने, इनफील्ड के ऊपर से गेंद जाती हुई डीप पॉइंट की दिशा में 4 रनों के लिए. एक बार फिर से अच्छा स्ट्रोक शफी के बल्ले से. इनफिल्डच्या वरून कुठलीच संधी नव्हती, कारण पॉवरप्लेचं षटक आहे आणि पॉवरप्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून केला जातोय. जी बिल्कुल अच्छी बल्लेबाजी यहाँ पर शफी द्वारा. उसी बीच एक बार फिर से देखना है, इस बार वहां पर पकड़े गए. विकेट नंबर 3 का पतन होता हुआ तीसरा झटका लगता हुआ स्टार 11 राया को. शफी तो यही कह रहे हैं कि ये स्ट्रोक खेल कर पछताया, जिस तरह से उन्होंने ये स्ट्रोक खेला था. तीसरा झटका लगाए स्टार 11 राया को शफी के रूप में. शफी जो अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, जहां पर उन्होंने 2 बाउंड्री भी लगाई थी. एक बार फिर से बड़े स्ट्रोक की तरफ गए, लेकिन मिड ऑफ के ऊपर अच्छा क्या समाप्त करते हुए 12 रन बनाकर वापस लौटते हुए शफी कुंगले. शफी यांनी पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यावेळी मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकांनी सर्कलच्या बाहेर जाऊन हा झेल पकडलेला आहे. अतिशय सुरेख झेल पाहायला मिळाला होता आणि शफी याची खेळी संपुष्टात येते. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज धावून पॅवलमध्ये परतले, तर धावसंख्या स्थिर आहे. धापलकर 12 धावा. जे आव्हान आहे ते 42 धावांचं अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. अगले बल्लेबाज किरण आए. दोनों बल्लेबाज हम देखें तो अब अफीफ और किरण दोनों फ्रेश बल्लेबाज है. अगदी बरोबर आहे, कारण दोन्ही नौखे फलंदाज त्याने दोन्ही फलंदाजांनी अजून एकही चेंडू खेळून काढलेला नाही. जिस तरह से ये खेल चल रहा है धुमान सर, ऐसा लग रहा है कि ये खेल लास्ट गेंद तक जा सकता है. उसी बीच वहां पर किरण इम्प्रोवाइज खेलना चाहते थे, गेंद स्टंप के ऊपर से निकलती हुई अच्छी गेंद एक बार फिर से वहां पर रोहित की. अगदी बरोबर आहे, इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे केला होता, मात्र हे गोलंदाजाने ओळखलं होतं आणि त्याच अनुषंगाने चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडू समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर रोहित द्वारा. जब पहली गेंद के ऊपर बाउंड्री लगी, उसके बाद अच्छी गेंद. उसी बीच वहाँ पर आगे निकल कर खेलने की कोशिश की थी और बच गए वहाँ पर अफीफ. अगदी बरोबर आपण उल्लेख केला वाचतोय, कारण
एक रिस्की धाव पूर्ण करतात. चिकी रन्स पूर्ण केलेले फलंदाजांनी आणि धावसंख्या एका धावेने वाढून दिलेली आहे ती धावफलकावर 13 धावा. जैसे ही गेंद बल्ले से लगी थी रन के लिए निकल पड़े थे वहाँ पर बल्लेबाज किरण. 1 रन की मदद से स्कोर 13 रनों पर जा पहुँचा है. अभी भी यहाँ से हम देखें तो 29 रन और चाहिए, लेकिन गेंदबाजी बहुत ही बढ़िया होती हुई इस वक्त रोहित द्वारा इस बार सामना करेंगे अफीफ. 42 रनों के लक्ष्य का पीछा करती हुई स्टार 11 राया. उसी बीच वहाँ पर देखना इस गेंद को मिड ऑफ की दिशा में खेल दिया है. वहाँ पर 1 रन आता हुआ एक बार फिर से. पुन्हा एकदा रिस्की रन पूर्ण करतात. जोखीम पत्करली जाते आणि चांगली रन ती म्हणता येईल, कारण निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळत नाही. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. देखिए पिछले बाली ट्रॉफी में स्टार 11 राया और यूनाइटेड स्पोर्ट्स का वो मुकाबला नहीं भूल सकते, जहां पर इफ्तिखार ने कमाल की बल्लेबाजी की थी, लेकिन 6 गेंदों में 6 रन नहीं बना पाए थे. उसी बीच वहां पर देखना फुल टॉस गेंद इस बार रही, मिड विकेट की दिशा में खेल दिया है. 1 बाउंस में गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता आणि लूज चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू सीमापार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून दिली ती धावफलकर 18 धावा. बिल्कुल 4 रन आते हुए इस चौके की मदद से स्कोर 18 पर जा पहुंचा है. 2 ओवर की समाप्ति पर 18 रन बने हैं 3 विकेटें गंवाने के बाद. बॉलिंग मार्कवर येतोय. या चेंडूला फाईन केलेलं आहे. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमधून चेंडू जातोय सीमापार चौकार. हे आपण पाहूया कशा प्रकारे फटका केला होता फलंदाजाने. एस अतिशय फाईन केलेला होता आणि खराब क्षेत्ररक्षण स्लॉफी वर्क आपल्याला पाहिलं होतं डीपमध्ये क्षेत्ररक्षकाकडून. जी बहुत ही बढ़िया तरीके से ग्लांस कर दिया था उस गेंद को बल्लेबाज अफीफ ने. 4 रनों की मदद से स्कोर 22 पर जा पहुंचा है. अब यहाँ से जो रन चाहिए 20 रन और चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए, जबकि गेंदें बची है 23 गेंदें और 20 रन यहाँ से चाहिए. गेंदबाजी के लिए अक्षय को बुलाया गया है. तीसरे ओवर में पहली गेंद के ऊपर बाउंड्री आती हुई. 23 चेंडूमध्ये अजून 20 धावांची आवश्यकता आहे. यावेळी चेंडूला पॉईंट रिजनकडे टोलवलेलं आहे एका धावेसाठी. छोट्या बॅकचा वापर यावेळी केला होता आणि चेंडूच्या मॅरिटनुसार खेळला होता. जी बिल्कुल हल्के हाथों से यहाँ पर इस बार खेला था अफीफ ने. 1 रन की मदद से स्ट्राइक को रोटेट करते हुए और इस बार सामना करेंगे किरण. 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अक्षय VIP डायझनकडून वालताना यावेळी दिशा देण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये सोशल डिस्टन्स. जी बिल्कुल वहाँ पर कट करने की कोशिश की थी किरण ने. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं होता हुआ डॉट गेंद इस बार रही अक्षय की. अक्षय पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज किरण. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. तो अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है अक्षय द्वारा. गुड लेंथ के ऊपर इस बार पिच कराया था, सीधा एक बार फिर से स्टंप के ऊपर से गेंद निकलती हुई डॉट गेंद. बैक टू बैक अब 2 गेंदे डॉट खेलते हुए वहाँ पर
किरण. दोन निर्धाव चेंडू खेळलेले आहेत किरण याने. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसरी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न पूर्ण होतोय, मात्र वन शॉटचा इशारा येतोय, फक्त एकच धाव. मेहनत व्यर्थ. जी बिल्कुल, एक रन शॉट आया है वहाँ पर. पैडल स्कूप खेलना चाहते थे वहाँ पर, लेकिन ये तो वही बात हो गई कि दिन भर आपने मेहनत की और आपको पगार मिली आधी. 2 रन भागने के बाद ही एक ही रन आया. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोमध्ये चांगले क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाजाकडून आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. सोचे है वैसा तो नहीं मेरा भाई, मेरा गाना कर रहा फुल कड़क होए भाई. चंपार पारों में फर्क होए भाई, और शिमला का वादी में बर्फ होए भाई. जब से टुम्पा है केस्टो का साथ में क्या साला. साठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर अँड वेलवेट व्हॉइस ऑफ IPL कुणाल दाते सर. बिल्कुल, अब यहाँ से 18 गेंदें और 18 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. आ रहे हैं अब सिद्दीक भावे सर और IPL कमेंटेटर कुणाल दाते सर. बहुत शुक्रिया मज़र खान, बहुत शुक्रिया शुभा धुमाल. बहुत ही सुहानी शाम, सूरज अब मान पड़ता हुआ और ठंडी हवा के झोंके सुपर से ऊपर भारत के शो बाली ट्रॉफी 2021 में बहते हुए 3 ओवर की समाप्ति के बाद स्टार 11 राया ने बनाए 24 रन, विकेटें गिरे 4. नए बैट्समैन अप्पू जो कि बहुत ही खतरनाक बैट्समैन है, और कौन भूल सकता है बाली ट्रॉफी 2019 का वो मुकाबला जो रात के 3 बजे खेला गया था यूनाइटेड स्पोर्ट और राया के बीच में, और दुर्भाग्य तरीके से 1 रन से राया वो मैच हार गई थी. बैटिंग पावर पे ले लिया गया है, अंपायर इशारा करते हुए. बंद है क्या? सरोज कुंबले बंद है ना. इसके बाद ओल्डी गोल्डी क्रिकेट 40+ क्रिकेट, ये तमाम हमारे स्पॉन्सर मांगीलाल, पालीवाल AA, भारत गैस, SK एंटरप्राइजेस, ये मैजिक बॉक्स आप देख रहे हैं, डी साकारिया, शेरवानी सूट और कुर्ता का एक ही मरकज़, लाहौटी कंपाउंड, डी साकारिया. ये बैनर आप देख रहे हैं महेंद्र पाटिल सम्मानीय सरपंच, और ये रवि सावंत, तनिष्का आनंद नायडू. पहली गेंद इस मरतबा टर्न किया, कलाइयों के बलबूते पे खाली क्षेत्र में 1 रन बना, दूसरे के लिए जाना चाहते थे, मना किया वहाँ पर. 1 रन से स्कोर 25. मेरे साथ IPL कमेंटेटर, IPL की मखमली आवाज़ जिसे कहा जाता है, और उन्होंने जब IPL किया था तो वाकई में लोगों के दिलों में और कानों में रस घोल दिया था. कुणाल दाते हैं सुहानी शाम में. इस मरतबा बैकफुट पे गए, बहुत ही खूबसूरती से निकाला, लेकिन बढ़िया फील्डिंग बैकवर्ड पॉइंट पे. लेट खेला था, थोड़ा इंतज़ार किया था. चांगली फिल्डिंग बॅकवर्ड पॉईंटला, आणि ते रन वाचवले आपल्या टीमसाठी. बॉलच्या पेसचा वापर करायचा होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले सुरू आहे, बॅटिंग पॉवर प्ले, त्याचा फायदा घ्यायचा होता. इस मरतबा स्लाइस करने की कोशिश, फिर बल्ले का मुंह ज़्यादा खुल गया, 1 रन बनता हुआ. लग रहा है कि पावर प्ले में जिस तरह की गेंदबाजी जीतेश कर रहे हैं, उन्होंने भी कमर कस ली है. अभी भी काफ़ी रन चाहिए. 27 रन हुए हैं और 15 रन और चाहिए 15 गेंदों पे. रन टू बॉल इक्वेशन, ड्राइव किया, बहुत खूबसूरत शॉट डाउन द ग्राउंड, कोई मौका नहीं, रन.
डगआउट साइड लाइन पे वो इनका रेशमा मेकर जुड़ चुकी है। बहुत खूबसूरत शॉट, हाफोली थी और मिड ऑफ क्यू के ऊपर खड़ा था, सीधे ब्लेड से खेल दिया 4 रन। इस मरतबा कट करने की कोशिश, मोटा सिरा, गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। शॉट तो अच्छा नहीं, रिझल्ट अच्छा। खूप चांगला रिझल्ट इथे पाहायला मिळाला। शॉटमध्ये तसं पाहिलं तर काहीच नव्हतं, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, कव्हर्सला खेळायचा होता, परंतु बॅटची वरची कडा घेतली। शॉर्ट बॉल होता, भरपूर विट होती आउटसाइड द ऑफ स्टंप आणि त्याचा फायदा मिळाला बॅट्समनला, कारण पॉवर प्ले सध्या सुरू आहे। स्टार 11 अब जीत की तरफ बढ़ती हुई, स्कोर इस वक्त 35 रन है, यहाँ से 7 रन चाहिए। आपने सही कहा कि कवर्स में खेलने की कोशिश की थी। देखिए बल्ला जब आप ज़ोर से घुमाते हैं तो एज बहुत तेज़ लग जाता है, यही बेनिफिट मिलता है। 40+ की टीमें कमर कस चुकी है। नीलम नाइक टीम के कैप्टन, इस मरतबा गेंद को खेला कवर्स में। ओवर समाप्त होते हुए 4 कुल स्कोर है 35। क्या कुणाल दाते, आपको लगता नहीं कि बाली की शाम, भिवंडी की शाम आपके लिए ऐसी नहीं है जहां आप कह दे कि तुम्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे, मैं भी एक शाम चुरा लूँ अगर बुरा ना लगे, और तुम्हारे बस में अगर है तो भूल जाओ हमें, तुम्हें भुलाने में शायद हमें ज़माना लगे। वाह सर। ये अल्ताफ बाली की शाम आप सभी के नाम। ये हमारे तमाम स्पॉन्सर बर्फानी बाबा, पद्माकर चौधरी जो हमारे सिटी में मैन ऑफ द सीरीज स्पॉन्सर है, पूर्वा कंस्ट्रक्शन, रवि सावंत और पूर्वा मैजिक बॉक्स भी, ये जॉय कुमार एंड कंपनी, राजा मनुष, जॉय कुमार के करसन फ्लोरे, ये ताज़ा किचन, ये 5 फॉर्चून रिलेटर्स, टॉस बॉक्स स्पॉन्सर मुशीर नाचन, विष्णु चंदे और सादात पटेल, ये एमजे स्पोर्ट और आरके फ्रीट, यसुद्दीन शेख और रजी कुवारी, और ये आप देख सकते हैं जॉली डिज़ाइनर, शेट्टी ब्रदर्स का वो डिज़ाइनर जो आपकी तमाम उम्मीदों पे पूरा उतरे। ये अमान टूर्स एंड ट्रैवल्स, गुलाम साबिर एंड कंपनी, 70-70 तारीफ सैयद का वो ब्रांड जो दुनिया में पहुंच चुका है 70-70 के नाम से। ये बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, दयानंद चोरगे, वीरेन चोरगे और विराज चोरगे। ये आप देख सकते हैं योगेश कुमार एंड कंपनी, बिल्डर एंड डेवलपर। ये मांगीलाल पालीवाल, मनी ट्रीज रिसर्च इन्वेस्टमेंट, मैजिक बॉक्स और सेकंड प्राइज सिटी स्पॉन्सर। खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए यश, इस मरतबा मोड़ दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन फील्डर डीप में मौजूद, जहां खेलना चाहते थे वहां नहीं खेल बैठे थे, इसलिए अपने शॉट से नाराज रहे बैट्समैन आफिफ। 12 गेंदे 11 गेंदे 6 रन। इस मरतबा खींच के मारा है, फील्डर डीप में मौजूद, लेकिन गेंद उनके ऊपर से 4 रन। अब तो होश ना खबर है। बैट्समैन पहुंचेंगे, देखना है क्या बयान देते हैं। पंच किया है, गेंद पहले बाउंस पर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर और डीएस स्पोर्ट बाली ट्रॉफी के बाहर। कांग्रेचुलेशन 11 स्टार राया, स्पेशली रऊफ तेजा, डूंगे के कैप्टन आपको बॉल चूज करना है। कांग्रेचुलेशन रऊफ तेजा एंड ऑल राया टीम, 11 स्टार, 8 लाख डीएस स्पोर्ट। और इस मैच के प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ हम बढ़े। दोनों नॉट आउट बैट्समैन इस वक्त डगआउट की तरफ जाते हुए, इरफान बुरे डगआउट देखना है। आइए हम आपको लिए चलते हैं, पहले रेशमा उनका ओपिनियन लेंगी और उसके बाद हम आपको प्रेजेंटेशन सेरेमनी में शॉर्ट ओपिनियन लेंगी।
प्रेजेंटेशन कमेंट्री और टॉस के किंग हरीश पंड्या और प्रेजेंटेशन और टॉस की क्वीन रेशमा माइकर। ओवर टू रेशमा एंड हरीश। डूंगे के कैप्टन तो आइए सुहानी शाम में चलते हैं हरीश पंड्या और रेशमा के पास। थैंक यू सो मच सिद्दीक भावे सर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बाली ट्रॉफी 2021 मध्ये। याची देही याचा डोळा, बाली ट्रॉफी 2021 चा रंगतदार हा सोहळा। तर चला प्रेझेंटेशनची सुरुवात करणार आहोत, पण प्रेझेंटेशनची सुरुवात करण्याआधी आम्हाला थँक्यू बोलायचं आहे आमच्या सगळ्या स्पॉन्सर्सना, कारण ते आहेत म्हणून आम्ही आहोत आणि ही बाली ट्रॉफी आहे। तर चला आपण सर्वात आधी थँक्यू बोलूया कपिल पाटील फाउंडेशन, माननीय खासदार श्री कपिल पाटील साहेब, देवेश पाटील, सुमित पाटील आणि सिद्धेश पाटील यांना। त्यांच्या मार्फत आपण जे प्लेयर्सचे कलरफुल ड्रेस बघतो ते स्पॉन्सर झालेले आहेत ए भारत गॅस, जावेद दळवी आणि अस्फार बोलिन्स्कर, ज्यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर झालेले आहेत मॅन ऑफ द मॅचचे। बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, दयानंद चोरगे साहेब आणि त्यांचे सुपुत्र वीरेन चोरगे आणि विराज चोरगे, ज्यांच्याकडून ट्रॉफी स्पॉन्सर्ड आहे। मिथ फाउंडेशन, आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार महेशदादा चौगुले यांच्याकडून फर्स्ट प्राइज ग्रामीणचा स्पॉन्सर झालेला आहे। बी क्रीमी, खुर्शीद फारीद आणि सैफ अन्सारी यांच्याकडून सध्या आपण ज्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उभे आहोत ते स्पॉन्सर आहे। मांगीलाल पालीवाल, मनी ट्रीज रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट, मॅजिक बॉक्स आणि सेकंड प्राइज सिटीचा त्यांच्याकडून स्पॉन्सर झालेला आहे। ताज गार्डन धाबा, अली अहमद यांच्याकडून आता सध्या आपण जे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आहोत ते स्पॉन्सर झालेलं आहे। HVPL, मक्की पटेल अँड शाफिक बाई यांच्याकडून फर्स्ट प्राइज सिटीचं स्पॉन्सर झालेलं आहे। ॲक्रेलिक आर्ट 2चे पल्लन भाई, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, सगळ्यात मोठं आविष्कार टेनिस क्रिकेटचं आता सध्या त्यांनी केलेलं आहे। मार्बलची ट्रॉफीज त्यांनी आणलेली आहेत आणि ती स्पॉन्सर झालेली आहे। थँक्यू सो मच त्यांचं सुद्धा। पूर्वा कन्स्ट्रक्शन, पूर्वा रवी सावंत यांच्याकडून मॅजिक बॉक्स स्पॉन्सर करण्यात आलेला आहे। त्यासोबतच बर्फानी बाबा, माननीय श्री पद्माकर चौधरी साहेब यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज सिटी बाईकचे स्पॉन्सर झालेला आहे। 70-70 स्पोर्ट्स, तारीफ सय्यद बाई, आम्ही तुमचे सुद्धा आभार मानतो। योगेश कुमार अँड कंपनी, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, तेजस पाटील 40+ फर्स्ट प्राइज स्पॉन्सर आहे। रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, तारिक रईस जे यंग डॅशिंग पर्सनॅलिटी आहे त्यांच्याकडून सुपर 6 वॉच स्पॉन्सर झालेला आहे। फरहान पटेल, महापोलीची आन बान शान आणि इरफान महापोलीची आन बान शान यांच्याकडून प्लेयर्स डगआउट, प्लेयर्स स्टँड जे आपण पाहतो ते स्पॉन्सर झालेलं आहे। RD धाबा, जर भिवंडीमध्ये आहात आणि RD धाबाला नाही गेलात तर कुठे गेलात? विनोद पाटील यांच्याकडून परफॉर्मन्स ऑफ द डे 10 बायसिकल्स स्पॉन्सर झालेले आहेत। परिणिती चौधरी, सतीश चौधरी यांच्याकडून मॅन ऑफ दी सिरीज बाईक ओपनसाठी स्पॉन्सर झालेला आहे। SK स्पोर्ट्स महापोली, शादाब खोटकर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचे कॅप स्पॉन्सर झालेले आहेत। त्यासोबतच त्यांचे होलसेल व्यापारी आहेत बॅटचे। SK का बल्ला करता है हल्ला, नक्कीच आजच व्हिजिट करा। त्यासोबत O2 लाईव्ह ड्रिंकिंग वॉटर, फयाज अन्सारी आणि शाहिद पापा, आम्ही तुमचे खूप आभारी आहोत। त्यानंतर आपण हे जे मॅजिक बॉक्स बघतो ते स्पॉन्सर केलेले आहेत D सकारिया, चेतन सकारिया आणि सादिक शेख। शेरवानी म्हटलं की फक्त आणि फक्त एकच डेस्टिनेशन, ते म्हणजे D सकारिया। लाहोटी कंपाऊंडमध्ये आजच जावा आणि तुमच्या लग्नाची किंवा तुमच्या मित्राच्या, बहिणीच्या या घरात कोणाचंही लग्न असू दे, त्यांच्या लग्नाची शेरवानी आजच शिवा। SK एंटरप्राइजेस, यारो का यार शुमाइल सुसे, तुमचं सुद्धा मनापासून आभार। जॉली डिझायनर, हरीश शेट्टी अँड विजय शेट्टी, दी शेट्टी ब्रदर्स। आज भिवंडीमध्ये डिझायनरमध्ये ज्यांचं नाव असेल सगळ्यात मोठं ते म्हणजे एकमेव नाव जॉली आणि फक्त जॉली। अब्दुल रहमान जयरुमी, आम्ही तुमचे सुद्धा आभारी आहोत। मांगीलाल पालीवाल साहेब, आम्ही तुमचे सुद्धा आभारी आहोत। अनिल गायकवाड साहेब, आम्ही तुमचे सुद्धा आभारी आहोत। सुजित ढोळे उर्फ पप्या आणि पराग पाठोडे, देवा फाउंडेशनचे सर्वे आम्ही
चे सुद्धा आभारी आहोत. त्यासोबत रॉयल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रोशनबागमधील इरफान हदीस अन्सारी साहेब, आम्ही तुमचे सुद्धा आभारी आहोत. Thank you so much, Reshma. We are thankful to Gori Farm Center, Mehboob Gori, well-wisher, Subhash Thakre, BCA, Grameen President, and Viren Thakre and Dhiren Thakre for sponsoring 6 fancy prizes on the last day of the tournament. RK Freed, MJ Sports, Razi Kuwari and Gasuddin Sheikh, they are the sponsors of 15 cricket bats which will be given for performance of the day. A winner, Taza Kitchen, Tabir Jairumi, who has sponsored the discount voucher for every man of the match. Tanishka Anand Naidu, who has sponsored 5 cycles for performance of the day award. Joy Kumar and Company, Karsan Fulere, who has sponsored 6 prizes and all 6 fancy prizes to be awarded on the last day. Galaxy Motors, Papa by Khadipar. Future Tech Elevators. Future is bright when you want to go up via lift and not staircase. Use Future Tech Elevators. Shoaib Jilani and Adnan Ansari. 5 Fortune Realtors, well, they are the decider of the toss, and we have a toss box in their name. 5 Fortune Realtors toss box. Bushir Nachan, Sadat Patel and Vishnu Chande. Bharat Nuska Arabia, Jafar Sheikh. If you have any problem of heart and cholesterol, then you must visit and take some advice and medicine from Bharat Nuska Arabia. Nuska number 1. Chocha's Akhada, health is wealth. If you want to gain good health, well, you are most welcome to visit Chocha's Akhada, Irfan Chocha and Rizwan Sheikh. We are thankful to Rolex Medicare, Fahd Dalvi and Mansab Mullah for sponsoring beautiful, colorful kit bag to the toss-winning captain. Simna, RO plant manufacturer Asif Sheikh, who is also Vice President of the minority sale of Samajwadi Party in Bhiwandi. A1 Chicken Center, Atik Bhai, Aman Tours and Travels, Gulam Sabir. We are thankful to Rupesh Jadhav from Devle, who has sponsored 3rd prize for City Cricket in BC4 format. Kashif Murumkar of Talauli, who has sponsored 3rd prize in BCA Grameen format. We are thankful to Sujit Namdev Patil of Khandwal, NK Sports, who has sponsored 2nd prize for BCA Grameen. Then we are thankful to Bismillah Motors, Rizwan Faki, who has sponsored ORLS for the players. Special thanks to Mahesh Sudam Raut, who has sponsored 4th prize of City Cricket. Special thanks to Sheru Caterers and Siddhi Events. Check. Hello. Check. 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 So, we thanks to all our sponsor. Thank you so much, each and everyone. And now, let's back to presentation ceremony. Reshma, one thing that you will observe here, जसजसा ही स्पर्धा पुढे चालली आहे तसतसं क्रिकेटची क्वालिटी बघा तुम्ही. आज सामने वेळेवर होत आहेत. वी आर ऑलमोस्ट झिपिंग थ्रू अवर शेड्यूल टुडे. I would like to call upon Zaif Kharbe, Shadan Ansari, Tanzim Gorekar, Lavesh Naik for the presentation ceremony. Thank you. हाँ तर रेश्मा आपण एक चर्चा करत होतो की जसजसे हे सामने पुढे होत चाललेत तसतसे तुम्हाला 90-100चे स्कोर आता थोडेसे कमी बघायला मिळेल. आता 45, 50, 65 असे स्कोर जास्त बघायला मिळेल. 6 षटकांमध्ये 4 षटकांमध्ये अर्थात 24 पासून ते 40 पर्यंत 45 पर्यंत. कारण आता जे संघ उरलेत ते सुद्धा जीव ओतून खेळणार, क्रिकेटचा जो दर्जा आहे तो उंचावणार आणि म्हणून प्रेक्षकांना एक चांगली खिरापत आता उद्यापासून आपल्याला बघायला मिळणार आहे. नक्कीच. आणि जसे जसे दिवस पुढे पुढे जातील थोडी पिच पण हलकी होत जाईल आणि ग्राउंडमध्ये सुद्धा वेगळेपण यायला सुरुवात होईल, तर त्यामुळे पण कदाचित थोडंसं नमी असेल. तर खूप खूप धन्यवाद रेश्मा मयेकर. आता आपण सुरुवात करणार आहोत सुपर 4 स्पॉन्सर्ड बाय जावेद दलवी अँड अस्फर बोळिन्सकर, AA भारत गॅस. लेट्स सी हू हॅज वन दिस. Super 4 of the match goes to Appu from Star 11, जिसके बल्ले से आए हैं 4-4 शानदार बाली ट्रॉफी.
चौकार। क्या बात है अप्पू। आइए अबू भाई, कॉन्ग्रेचुलेशंस, पहले तो मुबारकबाद। और आपको जैफ खरबे के दस्ते मुबारक से बहुत ही डैशिंग पर्सनालिटी पायनियर की जैफ खरबे, और उनके ग्लेयर्स भी बड़े डैशिंग है। क्या बात है। बस जैफ खरबे साहब का एक ही कहना है, मैं दिल में आता हूँ, समझ में नहीं। आइए अब चलते हैं सुपर 6 अवार्ड की तरफ, जिसको स्पॉन्सर किया गया है तारिक रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स द्वारा। एक खूबसूरत कलाई की घड़ी स्पॉन्सर की गई है। जानते हैं किसने जीती है। सो सुपर 6 ज्यांनी जिंकलेलं आहे ते विनिंग टीम नसून तर अपोजिट टीम आहे। लुझिंग टीम मधून अक्षय DS स्पोर्ट्स। एक बार जोरदार टाळ्या होऊ द्या। त्याच्या बॅटमधून एक शानदार षटकार आपण पाहिला। शादान भाई के शुभ हाथों से ये घड़ी दी जाएगी, मुबारक हो। 6 लगाने पे आपको रिस्ट वॉच मिल रही है, और इस तरह अगर आप 6 लगाते गए तो टूर्नामेंट खत्म होते होते तक आपके पास घड़ियों का कलेक्शन हो जाएगा, ऐसा मुझे लग रहा है। क्या बात है। आइए अब आगे चलते हैं। So now it's time for the man of the match, the super hero, जिसने टीम को जिता कर दिया, जिसके वजह से टीम जीती है। So one more time we'll call on the stage Appu from Star 11। क्या बात है अप्पू। 17 रन्स, नॉट आउट, और बॉलिंग करते समय 2 विकेट। कॉन्ग्रेचुलेशंस। तो यहाँ पर लवेश नाइक साहब के शुभ हाथों से असफर बोलिंस्कर और जावेद दलवी द्वारा स्पॉन्सर किया गया ये गिफ्ट हैम्पर। जब ये रिबिन ऐसे आती है ना, तो जैसे कभी कभी ऐसा होता है शादी में दूल्हा दुल्हन के ऊपर फूल भी नहीं आते होंगे, इस तरह से आती है और मज़ा आता है। या अब्बू, आज का दिन आपका है। आइए अब तंजीम गोरेकर, अल्ताफ बाली के बहुत करीबी और ट्रस्टवर्दी फ्रेंड तंजीम गोरेकर, ये अब तोहफा इनायत कर रहे हैं। अब जैफ खरबे साहब, ये सारे जो गिफ्ट हैम्पर्स है असफर बोलिंस्कर और जावेद दलवी साहब AA भारत गैस ने स्पॉन्सर किए हैं। अब मैं शादान भाई से गुजारिश करूंगा D साकरिया का एक खूबसूरत बैग, लाहौटी कंपाउंड, कल्याण रोड, भिवंडी, D साकरिया। आइए अब तंजीम गोरेकर के दस्ते मुबारक से ताबिर जयरूमी द्वारा स्पॉन्सर किया गया ताज़ा किचन का 50% डिस्काउंट वाउचर। उसके बाद जैफ खरबे के हाथों से SK स्पोर्ट्स मापोली शादाब कोटकर क्रिकेट बैट होलसेलर, उनके द्वारा स्पॉन्सर किया गया ये कैप। अब लविश नाइक इनके शुभ हाथों से नीलेश पाटिल और सुकेश डाकी अंजूर A1 जोड़ी का ये फलों की टोकरी। और सबसे आखिर में तंजीम गोरेकर द्वारा ये ट्रॉफी इनायत की जा रही है, जिसको बनाया है एक्रेलिक आर्ट्स 2 के अतिक पल्लन ने। मार्बल ट्रॉफी का बेताज बादशाह एक्रेलिक आर्ट 2। बहुत बहुत शुक्रिया तंजीम गोरेकर, जैफ खरबे, शादान भाई एंड लविश नाइक। थैंक यू सो मच टू ऑल आवर स्पेशल गेस्ट। आपका स्वागत है बाली ट्रॉफी 2021 में। और चलिए चलते हैं अप्पू के पास। आइए अब्बू। क्या बात है। आराम से, शांति से, लेकिन आपने मैदान में आराम नहीं किया, चौके छक्के लगाए और मैन ऑफ द मैच बन चुके हो। वो कैप आ गई है, सुपर हीरो बन चुके हो आज के दिन के लिए। आज का दिन जैसे हरीश सर ने कहा आपका है, क्या कहना चाहते हो? बैटिंग अच्छा हुआ और प्लेयर लोग ने भी काफ़ी अच्छा परफॉर्मेंस दिया। बॉलिंग का साथ, बॉलिंग बॉलर्स ने भी साथ दिया, तो और कोई साथ देता है तो अच्छा परफॉर्मेंस करना आसान होता है। बस इसी वजह से मैदान में तो बहुत लोगों ने आपका साथ दिया, आपकी जो बाहरी लाइफ है उसमें आपका साथ कौन देता है? क्रिकेट में आपको सपोर्ट सबसे ज़्यादा कौन करता है? इफ्तिकार कुंबले। क्या बात है। क्या कहना चाहते हो? ये मैन ऑफ द मैच मिला है, उनको डेडिकेट करना चाहते हो? बिल्कुल उसी को। देखिए, स्टार 11 के जो स्टार है ना, उसके सामने आसमान के जो टिमटिमाते हुए जो तारे हैं ना, वो भी आज फीके पड़ गए हैं। और जाते जाते यही कहना चाहूँगा, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, स्टार 11 आर सुपरस्टार्स। तो ये आपको मुबारकबाद। अब्बू अच्छा खेलते रहे और इंशाल्लाह ताला जीतते रहे। कॉन्ग्रेचुलेशंस। सो ये थे अप्पू हमारे साथ जो बन चुके हैं मैन ऑफ द मैच। और चलिए वापस चलते हैं हमारी सिद्दीक भाबे सर और हमारी कमेंट्री पैनल की तरफ। ओवर टू यू कमेंट्री टीम। धन्यवाद। 40 प्लस मधील हा सामना आपण पाहतोय।
डुंगे संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाते कारण प्लेयर्स फेअरमध्ये